ही सर्व मुलं आणि शेतकरी माणसं इथे आपलीच माणसं आहेत. तर किती आनंदाने आणि उत्साहाने बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आता कोकणामध्ये भात शेतीला जोरदार सुरुवात आहे. तसेच आपल्याकडेही भात शेतीला जोरदार सुरुवात आहे. तर इकडे पाहू शकताय मागे आपल्या इकडे काकांचे बैल आहेत, पतंग आणि सर्जा. आणि आज रितेशला आणि वेदांतला सुट्टी आहे. तर आम्ही तर सर्व चाललो आहे शेतावरती. तर जाऊयात, चला शेतावरती चाललो आहे. तर पुढे चाललाय पतंग, मागे सर्जा. तर मित्रांनो पाहू शकताय आज थोडं ऊन पडलंय, पाऊस कमी आहे. सकाळी होता पाऊस आणि आता पाऊस गेलेला आहे. तर मित्रांनो, पावसाळ्यातील वातावरण सर्वांनाच बघायला खूप छान आणि भारी वाटतं बघा. आणि आता पाण्यावरती घेऊन चाललेत. तर मित्रांनो इकडे पाहू शकता, आता आलो आहे आम्ही शेतामध्ये. आणि इकडे वातावरण बघा कसं मस्त वाटतंय. पाऊस थोडा कमी आहे. तर मित्रांनो पाहू शकताय ही भाताची रोपं आहेत. आणि आता सगळीकडेच भात लावण्याला सुरुवात झालेली आहे. आणि इकडे आता शेतामध्ये इकडे काकी भाताची रोपं काढते बघा. चला पुढे जाऊयात. काकांची सुंदर अशी जोडी सर्जा आणि पतंग. मित्रांनो, शेतकऱ्याचं सर्वात मोठं सुख आहे, कारण तो वर्षानुवर्ष या शेतीत तो राबत असतो आणि आपली वर्षभराची कमाई तो साठवून ठेवत असतो. आता हा शेतकरी आता या शेतामध्ये तो राबताना आपल्याला दिसत आहे. आणि आपल्याला वर्षभराचं जे धान्य असतं तो कमवून ठेवतो आणि आपल्या परिवाराला तो वर्षभर धान्य तो पुरवतो. असा आपला शेतकरी वर्षानुवर्ष हा शेतात राबत असतो. तर मित्रांनो, हे खरंच सुख आहे. प्रत्येकाच्या नशिबी नसतं, पण ज्यांच्या नशिबी आहे तर ते खरंच भाग्यवान आहेत. मित्रांनो पाहू शकताय हा आपला रितेश कशी मजा घेतोय बघा. कारण हे बालपणीचं सुख हे वेगळंच असतं. अशीच आम्ही शाळेतून लवकर घरी यायचो आणि शेतामध्ये धावत यायचो जोत पकडण्यासाठी किंवा मळीचे कोपरे करण्यासाठी. ती मजा काही वेगळीच. आणि अजूनही ते क्षण आम्ही अनुभवतोय. तर मित्रांनो पाहू शकता आता पाऊस पडायला लागलेला आहे आणि वातावरण बघा मस्त एकदम भारी वाटतं. त्यामुळे शेती आपण अनुभवली पाहिजे. पाहू शकताय किती माणसं उत्साहाने काम करतायत. हा आपला रितेश आहे, इथे काकांचा मुलगा बघा, इथे दाखवतो तुम्हाला. ते आनंदाने ते काम करतोय बघा शेतामध्ये.
आणि ही मजा काही वेगळीच असते मित्रांनो. जे गावाला राहिले त्यांना ही मजा काय असते, खरं सुख काय असतं हे सांगायला लागणारच नाही. पाहू शकता प्रत्येकाने हे क्षण अनुभवलेले असतील, पण जे अजून अनुभवत आहेत ते खरंच भाग्यवान आहेत. इकडे या बाजूलाही दाखवतो तुम्हाला. पाहू शकता इकडे पाहू शकता किती सीन भारी वाटते बघा. हे पूर्ण शेती आहे आणि काकांकडे आज भात लावण्यासाठी माणसं आहेत. इकडे पाहू शकता इथे आता भाताचे रोपं काढण्यासाठी इथे माणसं आहेत. हो संदीप, काय करतोय? तर मित्रांनो पाहू शकताय हा संदीप आहे. अतिशय मेहनती मुलगा आहे, खूप कष्ट करतो. मित्रांनो आता या मळीची चिखल होते हळूहळू. आणि इकडे पाहू शकताय हा संदीप पवार आहे. खूप मेहनत घेतो आणि कष्टही खूप करतो. तो आज काकांकडे आला आहे काम करायला. तर मित्रांनो आपल्या काकांचे बैल आहेत आणि आता मी ट्राय करतोय. आता मळीची थोडी चिखल झालेली आहे आणि हा दाबका असतो. त्या दाबक्याने जे मातीची मोठी हे असतात ना, घट्टे असतात, ही मातीची जाड माती असते तर बारीक होते त्याने. तर आपण आता हा दाबका घालून बैल फिरूयात. अजय थोडा या दे पुढे तर मित्रांनो आत्ताच या मळीची चिखल झालेली आहे आणि आता या चिखलामध्ये काका खत मारतात. आपण बघूयात आणि त्याच्यानंतर मग खत मारल्याच्या नंतर मग याच्यामध्ये भाताची रोपं लावणार. तर मग बघूयात. तर इकडे पाहू शकताय मित्रांनो आता ही मळीची चिखल पूर्णपणे झाल्याच्या नंतर या चिखलामध्ये खत मारलं जातं. कारण का खत मारल्याच्या नंतर जे आपण याच्यामध्ये भाताची रोपं लावतो ती चांगली येतात. तर मित्रांनो पाहू शकता आत्ताच चिखल झालेली आहे मळीची आणि इकडे पाहू शकताय ही सर्व मुलं आणि शेतकरी माणसं इथे आपलीच माणसं आहेत. तर किती आनंदाने आणि उत्साहाने बघा शेतामध्ये काम करतात ते. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघा, उत्साह बघा. थकवा असा तुम्हाला जाणवणारच नाही. हो काकी, काय भात लावताय ना? एखादं गाणं तरी बोला. आता शेतामध्ये एवढा आता तुम्ही आता एवढा आनंदाने आता शेत लावताय, कष्ट करताय, तर एक गाणं होऊन जाऊ दे. जरा एक गाणं बोला मस्तपैकी. शेतामध्ये भात पण पटकन लावून होईल. भात लावताना गाणं म्हटल्यावर कामही लवकर होतं आणि काम करण्यात आनंद मिळतो. तर बोला.
सुंदर प्रकारे असं या काकीने गाणे बोललेले आहेत. तर खरंच खूप, कारण का शेतकरी बांधवच असे शेतामध्ये गाणं गाऊ शकतात आणि त्यातूनच त्यांना खरा आनंद मिळतो आणि काम करण्यात प्रेरणा मिळते, उत्साह मिळतो, असं आहे. तर मित्रांनो, खरंच खूप भारी आहे आपलं या शेतकरी माणसांचं. खरंच खूप कौतुक केलं पाहिजे की असं शेतामध्ये कामं करून गाणी बोलण्यात जी मजा असते, आनंद असतं आणि खरंच सुख असतं. खरंच त्यांना मानलं पाहिजे आणि त्यांचा आदरही केला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा शेतीविषयक व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण असेच तुम्हाला कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येणार आहेत आणि त्याचा आनंद घेता येणार आहे. आणि हो मित्रांनो, आनंदी राहा, सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.